धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शुक्रवारी रात्री जंगी जाहीर सभा झाली। या धम्मसभेला लाखो बौद्ध अनुयायी तसेच वंचित आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भंतेजी यांच्यासह मोठा जनसमुदाय सभेला उपस्थित होता। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन हे निमित्त साधून भव्य सभा घेण्यात आली। या निमित्त अकोला शहरातून मिरवणूक काढण्यात आली। डीजेच्या तालावर वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीने शहरात उत्साहाचे वातावरण तयार केले होते। अकोला क्रिकेट क्लबच्या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संबोधित केले। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील संबोधित केले। जिल्हा बौद्ध महासभेचे अध्यक्ष PJ वानखेडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते। बाहेरगावून आलेल्या बौद्ध अनुयायांसाठी खिचडीचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले। प्रत्येकाला खिचडी मिळावी याकडे कार्यकर्ते लक्ष ठेवून होते। अकोला क्रिकेट क्लब मैदानावर झालेली कालची सभा ही खरोखर ऐतिहासिक अशा स्वरूपातली ठरली। यातून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीने दिशा देण्याचे काम केले। सध्या महाराष्ट्रामध्ये OBC आरक्षणावरून जे काही रान पेटलेले आहे तो विषय हाती घेऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की OBC समाजाला आता स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे। ज्या पक्षांवर त्यांनी विश्वास ठेवला त्या पक्षांकडून भ्रमनिरास झाला असल्याचे समाजाने लक्षात घ्यावे असे त्यांनी सभेत बोलताना सांगितले। सभेपूर्वी निघालेल्या मिरवणुकीमध्ये लहान मुलांनी लेझिम सादर केले। उपस्थित नागरिकांनी त्यांना दाद दिली। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।